बाहेर आलेले पोलीस बघा, इन्स्पेक्टर साहेब आलेले तिथे. केस पडलेले तुमच्यावर लय मोठे. बैलगाडीच्या काय मी तुम्हाला दगड मारायला आलो तुम्ही, पण ते बैलगाडीला लागल्या, त्या बैलगाडीच्या काचा फुटल्या. मग आता तुमच्या नावावर पोलीस कंप्लेंट आहे, तुम्ही चला ना आता. बघा पोरग कसं मरणाचं काम करते बघा. ते आता लाकडं फोडायला आले. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण जाणार आहोत आमच्या गावाकडं, म्हणजे आमच्या खेडेगावाला जाणार आहोत. तर साधारणतः आमचं गाव इथून 35 किलोमीटर दूर आहे. रोहित पण येणार आहे सोबत. रोहितला पण कॉल केलता, एक 10-15 मिनिटात तो पण येईल. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 जण जाणार आहोत. बाकीचे इस्त्रीचे कपडे माझे बाहेर, तर ते घेऊन लगेच आपण जाणार आहे. बाहेर बघा कोण आलेले. बाहेर आलेले पोलीस बघा, इन्स्पेक्टर साहेब आलेले तिथे. दिसतात का तुम्हाला? चला चला, आम्हीच येतो बाहेर. थांबा थांबा, अचानक आले आज. हो अचानक चालू. अचानक आले होय. हो तुमच्याला जावं म्हणलो, जरा तुमच्यावर लय मोठी केस. काय काय केस पडलेले तुमच्यावर लय मोठे. काय काय केस आहेत माझ्यावर? तुमच्यावर बैलगाड्याचे ताचा पोळल्यात, रेवीचे टायर पंक्चर केलेत, याच्याबद्दल तुमच्या नावावर कंप्लेंट आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. मग आम्हाला कशात धरून येणार आहे तिथून जातानी? आता तुम्हाला हे धरून यायला चालू ना म्हणून मी. अहो पण धरून आणा, तुमचा पिंजरा काही दिसेना. पिंजरा नाही, आम्ही एकटे आलोत. आमच्या दोरमेनने आम्हाला एकट्याला पाठवलं. ते म्हणले गणेश भाटरे आहेत, त्यांना धरून आणा. बरं बरं, चालतंय, चला. हो चला. पोलीस बैलगाडी आले आले. चला, तुमच्या नावावर कंप्लेंट आहे. शिरस्थान दादा आपणच का? हा, आपल्या नावावर पोलीस कंप्लेंट आहे. बर बर, कोणची कंप्लेंट आहे? आपण बैलगाडीत ताचा फोडल्यात. हा, बैलगाडीच्या काय मी तुम्हाला दगड मारायला आलो तुम्ही, पण ते बैलगाडीला लागल्या, त्या बैलगाडीच्या काचा फुटल्या. मग आता तुमच्या नावावर पोलीस कंप्लेंट आहे, तुम्ही चला ना आता कुठं चला? पोलीस स्टेशनला. काय कोणत्या पोलीस स्टेशनला? शिवाजीनगर. शिवाजीनगरला? हो. बरं, तुम्ही तर मला रेल्वेला काटाट वाचला. रेल्वेला तुम्ही रेल्वेचं टायर पंक्चर आलं ना. टायर पंक्चर कसं झालं? माझ्या खिशात काटा आला, झालं टायर पंक्चर, बसलो ते झाली पंक्चर ती. मग आता चला तुम्ही पोलीस स्टेशनला. कसं चालायचं आता? पोलीस स्टेशनला यावंच लागेल. कसं कसं धरून यायला आले? सायकल आणली ना, चला ना सायकलीवर मला कसं बसता येईन आता? येतं समजायला येतं बसतात सायकलीवर. येतं सायकलीवर बसायचं सवय नाही राव. प्रॅक्टिस करावं लागणार आता. डबल सीट सायकल आहे आपली. डबल सीट मला नाही जमत. चला बच्चन चला. कसं चालायचं? चला बरं. कुठं चला? बैलगाडी नाही ना. चला बरं. हो या नाही या नाही. बैलगाडीच नाही. चला, बैलगाडीच नाही, कसं काय करायचं? चला. रोहितने आता केलेली कॉमेडी. आणि आता आपले झाले इस्त्री करून कपडे वगैरे झालेले. रोहित घे बर कपडे. पाठीमागे घेते खाली. पैसे द्या साहेब त्यांचे. तुम्ही द्यायचे. हा, तुम्ही देणार. तुम्ही द्यायला पाहिजेत ना साहेब, तुम्ही आमचे. बरं दिलेत, चला. आपल्या कपड्यांना इस्त्री वगैरे झालेली आहे. आणि तिथं पण रोहितने खूप धमाल केलेली आहे. आता निघायचं आपल्याला गावाकडं. बॅग वगैरे आवरून झालेली. चल रे. आणि आता भेटू आपण गावाकडे गेल्याच्या नंतरच. दारात बसलाय बाबा. वाट बघत होता, नटूनच बसला असतो. तर नाही ते कोण आहे? पोलीस मामा आणलेत बघा. पोलीस मामा आहे का बघ, कसलेत पोलीस मामा. आहे का नाही खतरनाक? हा मग आहे का नाही? सगळ्यांना बोलिले परत. आता काय काय आपल्या व्हिडिओ काढायचे? व्हिडिओ काय काय काढायचे? बुटाचे. हा, आम्ही बॅटबॉल खेळतो. असं आहे का? हिरो काढायचे. बर बर. आबी बघा कसं पाणी देतोय. हे आबीचा बगीचा आहे. ही काही काय करतो? पाणी देतो का?
खाली ठेव ना मग. तसं काय करायचं, बाहेर चाललंय जाळीच्या. बघा अभिने काय काय लावलंय. जांभळ, अजून काय अभि इथं, मिरची, त्याच्यानंतर काय हे ओवा, ओवा आणि इकडे जांभळ. बघा पोरग कसं मरणाचं काम करतंय बघा. ठीक आहे, आता लाकडं फोडायला आले. पायावं लागन बर का अभि, अय पायावं लागन. एवढं काम नको करू तू, लय काम करतो. बस 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 बस, संपले की आता. आल्यापासून आम्ही शूट करत होतो आणि आता शूट संपलेलं आहे. कारण अभिनंदनचे जे चॅनल आहे अभिचं, तर त्याच्यावर आम्ही बरेच त्याचे व्हिडिओ शूट केले. कारण तो बऱ्याच दिवसापासून मला म्हणत होता माझे व्हिडिओ टाकायचे, आणि आत्ताच आमचं शूट संपलंय. तर त्याच्यामुळे नाही शूट करता आलं मला जास्त ब्लॉग. बरं रोहित, कसं वाटलं तुला गावाकडे येऊन? आनंद वाटला एकदम. आनंद वाटला का? कारण रोहित तिकडे येत नसतो कधी. अभिचे पण व्हिडिओ चालले आपण सुंदर हम्म. सुंदर. ठीक आहे, आज वर्दीचा रोहितच्या आपण भरपूर असा फायदा घेतलेला आहे. चला तर आता संध्याकाळच्या 6 वाजल्यात आणि भेटू उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये.